संविधानाचा अपमान हा साधारण अपमान नसून याच्यामुळे हे सिद्ध होते की शिक्षणामध्ये आणि विज्ञानामध्ये किती प्रगती झालेली आहे। खूपच असे निंदनीय शिक्षणामध्ये आणि विज्ञानामध्ये अधोगती झालेली आहे आणि त्याच्यामुळेच तुम्ही तयार राहा। जुलूम करणाऱ्यांच्या टोळ्या बनत आहेत, परंतु समाजकार्य करणाऱ्यांचे मात्र संघटित होणे मुश्किल होऊन राहिले। यासाठी काही जबाबदार आहे तर राजकारण जबाबदार आहे आणि यामुळे संविधानाचा अपमान होतो। म्हणजे हाच मनोवादी लोक शिक्षण आणि विज्ञानाला कुठेतरी मागे नेत आहेत। अरे, विज्ञानामध्ये आणि शिक्षणामध्ये ज्या महापुरुषांनी आपला अमूल्य असं योगदान दिला त्यांचे नाव या जगात अजरामर व्हायचे आणि आहेतही, परंतु त्यांना कुठेतरी दाबून ठेवण्याचा प्रयत्न हा सर्रास प्रयत्न चालू आहे। मित्र हो, 20व्या आणि 21व्या शतकामध्ये बऱ्याच काही गोष्टी बदललेल्या आहेत। त्यामध्ये जुलूम करणाऱ्यांचे स्वरूप बदललेले आहे। मात्र संघटित जर माणूस झाला तर त्याविषयी निश्चितच उपाय करता येईल आणि यासाठी आपण तयार राहावे। बाबासाहेबांचे आणि गौतम बुद्ध महापुरुषांचे, इतर संत महापुरुषांचे सुद्धा विचार आपल्या कामात येतील, संस्कारात उपयोगी येतील आणि मनुवादी आणि ब्राह्मणवाद्यांना खऱ्या पद्धतीने ओळखण्यात आपल्याला मदत होईल। तेव्हा अशा पद्धतीचं आपण जीवन जगावा आणि हमेशा विवेकबुद्धी, तर्कबुद्धी साथमध्ये राहील तरच याला अशा पद्धतीने पार पाडता येतो। माझा व्हिडिओ कसा वाटला निश्चितच तुम्ही ऐकल्या तर आभार आहे आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करून ठेवा चॅनलला। मित्र, संविधानाचा अपमान हा शिक्षणाचा आणि विज्ञानाचा अपमान आहे। एकीकडे बेरोजगारी वाढली, परंतु एखाद्या डॉलीवाल्याला, चायवाल्याला खूप देखो या भारतातले लोक कसे म्हणजे कार्य प्रगतिशील आहेत असे दाखवण्यात यांचे जास्त कल असतो, मीडियावाल्यांच्या वगैरे। म्हणून अशा गोष्टीला समजा। कितीतरी बेरोजगारांचे त्यांचे कोण हक्क, त्यांचे कोण काय मांडणार, तर हे आपल्यालाच मांडायचे आहेत। बिना कामाच्या पिक्चर फिल्मसुद्धा बघण्याऐवजी आपल्या महापुरुषांचे कार्य केलेले खरे आपले जीवनाचे सार्थक करेल। तर व्हिडिओ कसा वाटला हे मला जरूर सांगा।